मानवांना व महामातांना ज्यांनी ज्यांनी मानव मुक्तीकरिता संघर्ष केला त्या सर्व महापुरुषांना व महामातांना त्रिवार वंदन. आणि तसेच उपस्थित असलेले सर्व उपासक आणि उपासिका यांना सविनय जय भीम. मी वंदनेला सुरुवात करीत आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशीला. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सबपापस अकरणं कुशलस उपसंपदा. सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति. यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति. साधु साधु साधु. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. आदरणीय वानखेडे सरांकडे सूत्रसंचालन देते आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सूत्रसंचालनाला सुरुवात करावी. धन्यवाद ताई, धन्यवाद. फारच छान पंचशील आम्हाला दिलेला आहे, फारच सुंदर. आणि ह्यापुढे आपण आता आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. त्याआधी पुन्हा मी 2 शब्द आपणास बोलू इच्छितो की आज आपण शिक्षित झालेले आहोत. आपलं राहणीमान बऱ्यापैकी आहे, तरी पण काही लोकांना म्हणजे इतके अडचणीचे ठरत आहे की आपला जो समाज आहे तो समाज किंवा आपला जो समाजाचा जो मुलगा किंवा जो कोणी असतील, लहान मुलं बाळ किंवा माणसे वगैरे कुठे जात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा किती तिरस्कार केला जातो हे आपण आता सध्या आपल्या पाहण्यात येत आहे. आताच एक व्हिडिओ आलेला आहे, त्या ठिकाणी अशा 2-3 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि तिथे आता ते बौद्ध होते की कोण होते, दलित होते, तरी पण ते असं समजून घेऊया की तो व्यक्तीच होते. नुसत्या त्या खुर्चीवर बसले म्हणून 3 जणांना इतका मार मारला की ते पाहिल्या जेव्हा आपण ते पाहतो, पाहिल्यानंतर खरोखर माणसाला किती वेदना होता. ते मार ते खातात परंतु पाहण्यावाल्याला फारच खरोखर वेदना होता, फार दुःखद
त्या घटना घडत आहेत. आपण यावरून समजू शकतो की आजच्या परिस्थितीमध्ये जर ही अवस्था आहे, ही व्यवस्था जर आपल्या लोकांची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती त्यांची प्रताडणा आणि छळ किती सहन केला असेल हे आपण कल्पना केलेलीच बरी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं म्हटलं नाही की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो, परंतु त्यासाठी त्यांनी कायदा केलेला आहे आणि संविधानामध्ये बंदोबस्त केलेला आहे. तरी पण इतकं असताना सुद्धा आज जी स्थिती आहे आणि अनेक ज्या ज्या ठिकाणी मनुवादी व्यवस्था आहे किंवा नाही आहे, जिथे जिथे त्यांचा मनुष्यबळ जास्त आहे धार्मिक या नात्यानं, ते लोक आपल्यावर असे अत्याचार अन्याय करतात. आणि हे आपण चित्र पाहतो पूर्ण भारतामध्ये आहे. ते मग ते कोणत्याही ठिकाणी असो, ज्या ज्या ठिकाणी मनुवाद्यांची ताकद धर्माच्या नावाखाली जास्त आहे ते लोक अन्याय अत्याचार करतात. आणि त्या अन्याय अत्याचारासाठी आपण कसं झगडलं पाहिजे, कसं आपण त्याला तोंड दिलं पाहिजे, कसा सामना केला पाहिजे, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व बंदोबस्त केलेला आहे. असे असताना सुद्धा आपल्यावर अशी वेळ येते ही फार शोकांतिका आहे. आजच्या या नव्या प्रतिज्ञाबद्दल आदरणीय अशोक भवरे सर, फार त्यांचं जे अध्ययन आहे आणि त्यांचं वाचन आहे ते फार सखोल असते. परिश्रमानं ते तिथली माहिती ती गोळा करतात आणि जे तुम्हाला कुठे माहिती मिळणार नाही ती माहिती आपल्या समोर प्रस्तुत करतात. आणि इतकं परिश्रम घेऊन जर आपण त्यांचं प्रबोधन जर आपण ऐकलं नाही तर खरोखर आपलं एक दुर्दैव म्हणू शकतो आपण. आणि मधामध्ये सुद्धा काही लोक ऐकतात, कोणी मधात सोडून जातात, परंतु असे करू नये. ते फार परिश्रम घेतात आणि आपल्याला प्रबोधन करतात, आपल्या समाजाला प्रबोधन करतात. आपण जर ते ऐकलं तर आपण आपल्या परिवाराला सांगू शकतो, आपल्या नातेवाईकांना सांगू शकतो की ह्या 22 प्रतिज्ञेचं महत्व किती आहे आणि बाबासाहेबांनी किती परिश्रम घेऊन आपल्या समाजाला दिलेला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी एकाग्रतेने ऐकावं आणि पूर्ण ऐकून घ्यावं. ऐकल्यानंतर ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची जे शंका असली त्यांनी बिनधास्त विचारू शकता, परंतु विचारण्यामध्ये वेळ खर्ची घालू नये. ज्यांना कोणाला विचारायचं असेल, ज्यावेळेस ते प्रबोधन करतात त्यावेळेला पेन वगैरे घेऊन काही पॉइंट्स नोट करावे आणि जर काही प्रश्न निर्माण झाला तर तो लगेच त्यांनी प्रश्न विचारावा आणि ते होईल शक्य तेवढे तुमच्या प्रश्नाचं निराकरण करतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि त्यानुसार आता आपल्याला आदरणीय अशोक तुळशीरामजी भवरे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अशोक भवरे सर. विश्ववंदनीय विश्व मार्गदर्शक महाकारुणिक तथागत बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही कार्यांना अभिवादन करून इथे जमलेले सर्व उपासक उपासिका यांना मी जय भीम करतो. ताईंनी अतिशय सुंदर पंचशिला घेतलेली आहे. वानखेडे साहेबांनी चांगले सूत्रसंचलन केलेलं आहे. त्याबद्दल मी दोघांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आजच्या या नव्या प्रतिज्ञेला सुरुवात करतो. या नव्या प्रतिज्ञेला सुरुवात करण्याच्या अगोदर मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की बरेच जण म्हणतात की 22 प्रतिज्ञाचं आज काय कारण आहे, काय उपयोग आहे. बर ठीक आहे, तुमच्यासाठी काही काळासाठी असं मानलं की आज 22 प्रतिज्ञेचं काही कारण नाहीये. आतापर्यंत आपण जे 8 बघितलेल्या आहेत प्रतिज्ञा, त्या 8 प्रतिज्ञा हिंदू धर्मावरील आधारित होते, देवदेवतांच्या विरोधात होते, ब्राह्मणांच्या विरोधात होते, मान्य आहे. परंतु आता या 9व्या प्रतिज्ञेपासून ते 22व्या प्रतिज्ञेपर्यंत पूर्ण बुद्धाचं आचरण कसं असावं, सर्व मनुष्य मात्र समान आहेत, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री, पंचशील हे सर्व आता इथून येणार आहेत. मग ह्या 8 प्रतिज्ञा जरी पालन नाही केल्या तरी या 9व्या प्रतिज्ञेपासून आपण किती पालन करतो एक बुद्ध अनुयायी म्हणून, याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि
हे विचार करत असताना इथं पुन्हा सुद्धा दोन भाग येतात की बाबासाहेब सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी का म्हणतो, का म्हणत असतील. पुन्हा त्यांनी या वैदिक पद्धतीचा, हिंदू पद्धतीचा अभ्यास केलेला आहे आणि या हिंदू पद्धतीमध्ये सर्व मानवजात समान नव्हती आणि याच्या विरुद्ध पहिला संघर्ष, पहिला लढा कोणी जर दिला असेल तर तो म्हणजे बुद्धांनी दिलेला आहे. आणि या बुद्धाच्या शिकवणीनुसार, बुद्धांनी जी काही आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार मी सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. जसं आता वानखेडे सरांनी आता उदाहरण दिलेलं आहे की आज देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाले आणि भारतीय संविधानाला आज 75 वर्ष होत आहेत. मग या 75 वर्ष किंवा 77 वर्षामधील अस्पृश्यता, शूद्रपणा नष्ट झाला आहे का? सर्व मानवजात समान झाली आहे का? हे प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतात. मग हे प्रश्न निर्माण झाल्यानंतर ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिली असेल याचा विचार आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. हे जसं पहिले 8 प्रतिज्ञा त्या हिंदू धर्माच्या रूढीविरुद्धचा होते, तर हिंदू धर्मामध्ये ज्या काही चालीरीती होत्या त्या चालीरीतीचा विरोध म्हणजे ही प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या प्रतिज्ञेकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जेव्हा बाबासाहेबांनी या ज्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, का दिलेल्या आहेत? जसं बाबासाहेबांच्या अगोदर कोणी बौद्ध धर्म स्वीकारत तर नव्हते तेवढे, परंतु स्वीकारत होते तर काय 22 प्रतिज्ञा नव्हत्या. मग बाबासाहेबांनाच गरज का वाटली या 22 प्रतिज्ञा द्यायची? कारण त्यांना माहित होतं की ही 22 प्रतिज्ञा स्वीकार करणारे पूर्वाश्रमीचे जे महार आहेत, या महार संस्कृतीमध्ये एक भीमा कोरेगावचा इतिहास जर वगळला तर या महारामध्ये पूर्णपणे गुलामीची विचारधारा पेटलेली आहे, गुलामीची सवय झालेली आहे. बरं, हे गुलाम म्हणून सवय जरी झाली असली, दुसरी महत्वाची म्हणजे पूर्ण त्यांच्या डोक्यामध्ये देवदेवता भिनलेल्या आहेत आणि ह्या सर्व देवदेवता बाजूला काढायच्या आहेत, गुलामीचे विचार बाजूला काढायचे आहेत आणि तुमच्या आमच्यामध्ये समानता कशी आणेन या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या या प्रतिज्ञेचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि हे विचार करत असताना आजचाच इतिहास न बघता अगदी पुरातन काळातला तो अभ्यास करायचा. त्या पुरातन काळातला अभ्यास केल्यानंतर आजही तीच परिस्थिती आहे का त्या पुरातन काळातल्या अभ्यासामध्येच आम्ही अजून गुंतून आहोत का? आणि त्याच्यामधून जर बाहेर निघायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञेचा अवलंब आणि अनुकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे सर्वप्रथम या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे सांगत असताना आपणाला धर्म आणि धम्म याच्यातला भेदभाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कोणताही धर्म असो. मग धर्मामध्ये काय काय आहे, धर्माची खूण कशी आहे, धर्माची ओळख कशी आहे. धर्मामध्ये देव मानला जातो, धर्मामध्ये आत्मा मानला जातो, धर्मामध्ये प्रार्थना केली जाते, धर्मामध्ये पूजा केली जाते, कर्मकांड केल्या जातात, विधी समारंभ आणि महत्वाचं म्हणजे यज्ञ केल्या जाते. धर्म म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी समारंभ आणि यज्ञ ज्या ठिकाणी होतात तो धर्म आहे. वास्तविक पाहता प्रत्येक धर्मांनी एक
शिकवण ह्या गोष्टीवरच्या गोष्टी नाही सांगितल्या तरी चालेल, परंतु प्रत्येक धर्मानी एक गोष्ट निश्चित सांगणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे एका बाजूने आता जसं आता उद्या गांधीजी आहे, गांधीजींची जयंती आहे. गांधीजीनं काय म्हटलेलं आहे की सर्व शूद्र वर्ग, अस्पृश्य वर्ग हे हरिजनाचे लेकरं आहेत. मग आम्ही हरिजनाचे लेकरं आहोत गांधीजीच्या भाषेमध्ये, तर हा भेदभाव का? त्या देवाचीच लेकरं आहोत ना, मग एकाला वेगळी वागणूक, दुसऱ्याला वेगळी वागणूक, हे का? आणि म्हणूनच आज बरेचसे विचारवंत म्हणतात की आम्ही आज हरिभाऊ झालेलो आहोत. हरिजनांचं हरिभाऊ झालं. हरिभाऊ झालं म्हणजे आम्ही अजूनही जुन्या संस्कृतीला सोडलेलं नाही आहे. मग गांधीजीने जसं म्हटलं की बाबा हे सर्व हरिजनांचे लेकरं आहेत, मग गांधीजी असो, गांधीजीचा वैदिक धर्म असो, हिंदू धर्म असो, प्रत्येक धर्माची एक शिकवण असायला पाहिजे, आणि ती शिकवण अतिशय महत्वाची आहे. ती शिकवण म्हणजे या सृष्टी तलावरील सर्व मानव हे कसे आहेत? समान आहेत. निसर्गाने मानवाला बनवत असताना, मानवाची निर्मिती करत असताना निसर्गाने माणसामध्ये भेदभाव केला नाहीये. ठीक आहे, रंगामध्ये असेल, परंतु जो ढाचा आहे, एक नाक, दोन डोळे, दोन हात, दोन पाय, हा जो ढाचा आहे हा सगळा त्या पुरुषाला, म्हणजे स्त्री पुरुषाचा थोडासा फरक सोडता नैसर्गिक, बाकी सगळं एकच ढाचा आहे. मग या जगाच्या सृष्टीतलाच्या पाठीवर कुठेही मनुष्य गेला तर ते या ढाच्याप्रमाणेच असतो. मग या ढाच्याप्रमाणे असताना त्याच्यामध्ये भेदभाव का केला जातो? त्याच्यामध्ये जातीभेद का केला जातो? त्याच्यामध्ये वर्णभेद का केला जातो? हेही गोष्टी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. मग प्रत्येक धर्म हे का शिकवण देत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात. तुमचा धर्म चांगला आहे ना, चांगला असू द्या, मग सर्व माणसाला समान वागणूक का देत नाहीत? पहिला प्रश्न. धर्म सांगतो की बाबा आपल्या शेजाऱ्याशी चांगलं वागा, तुम्ही सर्व परमेश्वराची लेकरे आहात, ही धर्माची विचारसरणी आहे. आणि याच विचारसरणीमधून एक आदर्श समाजाची रचना करण्यात आलेली होती. तरीही बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा का दिली? हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे. धर्म काय म्हणतो की सर्व परमेश्वराची लेकरे आहेत, सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. मग परमेश्वराची लेकरं आहोत आणि आदर्श समाज रचना केलेली असली तरीही बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा का दिली? तर याच्यासाठी थोडासा मागं जावं लागणार. या देशातील, आपल्याला आता बाहेरच्या देशात नाही, आपल्या देशातील आपल्याला बघा, या देशातील ब्राह्मणी तत्वज्ञानाने एक आदर्श समाज रचनेची व्यवस्था केलेली होती त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या विचारसरणीने. मग ती आदर्श कल्पना कशी होती? त्या आदर्श कल्पनेला काय नाव देण्यात आलेलं होतं? समाजाची जी आदर्श रचना केलेली होती त्या आदर्श रचनेला काय नाव दिलं होतं? त्या आदर्श रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य हे असं नाव दिलेलं होतं. मग चातुर्वर्ण्याची कल्पना फक्त ब्राह्मणांनी सांगितलं असं नाही, तर याचा उल्लेख वेदामध्ये सुद्धा आहे. आणि पुन्हा काय सांगतात? वेद हे नुसते पवित्र नाहीये. वेद हे पवित्र तर आहेतच, परंतु ते अचूक सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये एकही चूक नाही. वेदांचा अधिकार वादातीत आहे. वेदाच्या विरुद्ध कोणालाही वागता येत नाही. हा ब्राह्मणी तत्वाचा महत्वाचा सिद्धांत आहे.
ब्राह्मणी तत्वज्ञानाचा महत्वाचा सिद्धांत असा आहे की वेद पवित्र आहे आणि ते बिनचूक आहे, आणि म्हणून समाज रचनेची जी चातुर्वर्णीय व्यवस्था केलेली आहे ती सर्वांना बंधनकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चातुर्वर्ण व्यवस्था त्यांच्या दृष्टिकोनातून एक आदर्श आहे आणि ती सर्वांनी मान्य, ते प्रमाण मान्य ही आवश्यक आहे असं ते म्हणतात. चातुर्वर्ण्यावर आधारित समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती. मग ते नियम, ती पद्धत कोणकोणते आहेत हे आम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्यापैकी पहिला नियम असा आहे की समाज 4 विभागात किंवा 4 वर्णामध्ये विभागल्या जावा. जी वर्ण व्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य आहे, या चातुर्वर्ण्यामधला पहिला नियम असा आहे की समाज व्यवस्था ही 4 वर्णात विभागली जावी. आणि ही 4 वर्ण व्यवस्था कोणकोणते आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. या 4 वर्णामध्ये विभागल्या जावं. या चातुर्वर्ण्याचा दुसरा असा महत्वाचा नियम आहे की प्रत्येक वर्णामध्ये, एका वर्णाने दुसऱ्या वर्णामध्ये किंवा दुसऱ्या वर्णाने तिसऱ्या वर्णाशी समानतेनं वागायचं नाहीये. समानता नाही, एकाच वर्णामध्ये समानता नाही, तर पहिल्या वर्णाने दुसऱ्या वर्णाशी समानता ठेवायची नाही, दुसऱ्याने तिसऱ्याशी ठेवायची नाही, तिसऱ्याने चौथ्याशी ठेवायची नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे या सर्वाच्या वर ब्राह्मण असेल आणि या तिन्ही वर्णांचा सेवा कोण करेन तर तो शूद्र करेन, असा हा दुसरा नियम होता. 4 वर्ण झाले. 4 वर्णाच्या नंतर याच्यामध्ये प्रत्येक वर्णामध्ये कुठही समानता नसायला पाहिजे, हा दुसरा नियम. त्यानंतर या वर्ण व्यवस्थेमध्ये अधिकार आणि हक्क हे सगळे विषमतेवर आधारलेले होते. महत्वाचा आहे बघा, प्रत्येक पॉइंट बाबासाहेबांनी जो 21 वर्ष धर्मांतर करण्यासाठी घेतलेले आहे ते अगदी पॉइंट टू पॉइंट घेतलेले आहे. बाबासाहेबांना संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घेतले, परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिण्यासाठी 5 वर्षाच्या वर लागलेले आहेत. म्हणजे बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. मला वाटतं मी कालच ती पोस्ट टाकली, जसं आपले आजचे सूत्रसंचालन करणारे माणिकराव देशपांडे सरांनी बुद्ध अँड धम्म या ग्रंथासाठी जे जे संदर्भ घेतलेले आहे त्या संदर्भाची सूची त्यांनी दिलेली आहे. पुन्हा एकदा वाचा ते संदर्भ सूची. त्या संदर्भातून वेगवेगळे संदर्भ घेऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यांनी लिहिलेला आहे. मग अगदी काटेकोरपणे तो ग्रंथ लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये जे हक्क आहे, अधिकार आहेत, या हक्क आणि अधिकारामध्ये सुद्धा समानता नव्हती. जे ब्राह्मणाला हक्क आहेत ते क्षत्रियाला नाहीत, जे क्षत्रियाला हक्क आहेत ते वैश्याला नाहीत, आणि शूद्राला तर कोणतेच हक्क नाहीयेत. शूद्राला तर कोणतेच हक्क नाही आहेत, आणि ब्राह्मणाला जे हक्क अधिकार मिळत होते ते क्षत्रियाला नाही, क्षत्रियाला मिळत होते ते वैश्याला नाही. अशी परिस्थिती या चातुर्वर्ण्याची होती, हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे वरचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शूद्राला कोणतेही अधिकार नव्हते, कोणतेही कर्तव्य होते. काय कर्तव्य होतं की या तिन्ही वर्गांची सेवा करायची, मरेपर्यंत सेवा करायची, काही मागायचं नाही, भिकेत दिलं ते खायचं.
आणि कोणालाही न दुखवता सेवा करायची हे शूद्राचं कर्तव्य आहे आणि हे चातुर्वर्ण्याचे नियम आहेत. मग इथे कुठं समानता आहे का, हा प्रत्येकाने आपल्या डोक्याने विचार करायचा आहे. कुठेही समानता नाही आहे. मग ज्या समाजामध्ये समानताच नाही तर ते चातुर्वर्ण्य आपण कसं मानावं, तो धर्म आपण कसा मानावा, हाही ज्याचा त्याने विचार करायचा प्रश्न आहे. पुढे या समाज पद्धतीचा पुढचा नियम असा आहे की इथे जे तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे, एखादा उद्योग करायचा आहे, ते उद्योग सुद्धा तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला करता येत नव्हता. शिकवण्याचा आणि शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला होता. हत्यार चालवणे, हत्यार शिकणे हे क्षत्रियांना होता. व्यापार करणे हे वैश्यांना होता. आणि या सर्वांची सेवा करणे, त्याला कोणताच व्यवसाय करता येत नव्हता. त्याचा व्यवसाय फक्त एकच, त्याचं कर्तव्य फक्त एकच, या तिन्ही वर्गांची सेवा करणे आहे. म्हणजे या चौथ्या नियमामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, असमानता आहे. व्यवसाय निवडीचा अधिकार नाही. त्याच्या पुढचा अजून ही जी काही पद्धत आहे, या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करा. या पद्धतीमध्ये आहे शिक्षणाच्या हक्कासंबंधी. या पद्धतीमध्ये शिक्षणाचा हक्क फक्त ब्राह्मणाला होता. त्याच्या खालोखाल दुसरे जे काही शिक्षण घ्यायचे आहे ते क्षत्रियाला आणि वैश्याला होते. शूद्राला कोणताही अधिकार नाही. शूद्राने शिक्षण घेण्याचा प्रयत्न किंवा ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोळे फोडण्यात यायचे, त्याचे जीभ कापायची, कानामध्ये तेल टाकल्या जायचं, हे मनुस्मृतीमध्ये आहे. तर अशा प्रकारे ही धर्म वैदिक पद्धतीप्रमाणे होतं. आणि या सर्वाहूनही बिकट परिस्थिती कोणाची असेल तर ती म्हणजे महिलांची होती. भले ती महिला ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र तर सोडूनच द्या, या वरच्या तिन्ही महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. शिक्षणाचे अधिकार नव्हते. हा जसा म्हणेन फक्त स्त्रियाकडे भोग वस्तू म्हणून बघितल्या जात असे. हे तमाम महिलांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यामधून तुम्हाला महिलांना माझं वारंवार विनंती असते की या सर्वांमधून तुमची सुटका जर कोणी केली असेल तर राष्ट्रपिता महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीमाई आणि बाबासाहेबांनी केलेले. बाबासाहेबांनी तर सगळे अधिकार दिलेले आहेत. ज्या सावित्रीमाईने तुम्हाला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे, आरक्षणातून बाबासाहेबांनी सगळं तुम्हाला हक्क प्राप्त करून दिलेली आहे, तीच महिला आज शिकून दुर्दैवानं सांगावं लागते, एक सोडून द्या 5-10% महिला असतील जे निस्वार्थीपणानं कार्य करत असतील, परंतु आज बहुसंख्य महिला या सावित्रीमाईच्या, फुलेंच्या, बाबासाहेबांच्या विचारावर किती अनुकरण करतात. त्या गणपतीमध्ये अर्थवशीष म्हणण्यासाठी त्या दगडूशेठ गणपती पेपरमध्ये तुम्ही बघितले असतील, हजारो संख्येनं महिला उपस्थित राहत होते. अहो, त्या महिलांना सुद्धा अर्थशीष म्हणण्याचा अधिकार नव्हता. त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे सर्व अधिकार या महापुरुषांनी दिले, परंतु या महिला अतिशय खेदाने म्हणावं लागतात की यांना ते विसरत चाललेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट, गेल्या शनिवारी या भिडेवाड्यांच्या शाळेचं भूमिपूजन होणार होतं, परंतु पाऊस पडला, ते राहून गेलं. काल ऑनलाईन बाकी मेट्रोचं याचं त्याचं उद्घाटन झालं, पण सावित्रीमाईच्या त्या भिडेवाड्याचं उद्घाटन झालेलं नाही.
मग आम्ही काय करावं? हे महिलांनी आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये हे प्रश्न घोंगावत राहणं गरजेचं आहे. त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. परंतु एक थोडस विषांतर होईल, एक मिनिटांचं विषांतर करतो. 2 चित्रपट लागलेले आहेत. एक आहे तो थंगलान आणि दुसरा आहे नवरा माझा नवसाचा दुसरा भाग. थंगलान पूर्ण आपल्या बौद्ध संस्कृतीवर आहे, आपल्यावर जे अन्याय अत्याचार जे काय होते आदिवासी संस्कृतीवर आहे. आणि हे नवरा माझा नवसाचा हा चित्रपट पूर्ण देव कसा आहे हे पटवण्यासाठी आहे. एक माणूस नास्तिक आहे आणि शेवटी तो देवाला मानतो, पण तो देवाला मानताना त्यालाही सुद्धा पूर्ण त्याचा नियम करता आलं नाही. हे कुठंतरी आपल्या बुद्धिवादी विचाराने याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. आणि आजची शिक्षण पद्धती जी तर नव्हती, परंतु आजची शिक्षण पद्धती सुद्धा इतकी भयानक झालेली आहे. संविधानाने आम्हाला 14 वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा अधिकार त्या शासनावर बंधनकारक असताना कालच तुम्ही निर्णय बघितलेला आहे. चंद्रपूर का कुठं सर्व शाळा या कोणाला दिलेल्या आहेत? सरकारी शाळा त्या अदानीला देण्यात आलेला आहे. मग अदानी जेव्हा हे सगळं आपल्या खाजगी शाळा चालवेन तेव्हा ते मोफत शिक्षण देईन का? अशा रीतीनं हे सरकार शिक्षणाचंही सुद्धा खाजगीकरण करत आहे, जे संविधानाद्वारे नाही आहे. हे आपल्याला कुठंतरी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. याच्यावर आंदोलन पेटवणंही गरजेचं आहे. पुरातन काळामध्ये त्या द्रोणाचार्याने त्या एकलव्याचा अंगठा कापलेला आहे आणि आजच्या आधुनिक पद्धतीमध्ये हे आजचे द्रोणाचार्य शिक्षण महाग करून आमचे अंगठे कापून घेत आहेत. याचाही विचार करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते. असो, या समाज पद्धतीचा अजून दुसरा नियम म्हणजे 5वा नियम म्हणजे आयुष्याच्या संबंधीचा आहे. आपलं जे आयुष्य आहे या आयुष्याचं आहे. मग आपल्या आयुष्याला त्यांनी 4 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. या चातुर्वर्ण्यामध्ये हा जो टप्पा आहे आयुष्याचा, या आयुष्याच्या टप्पे किती केलेले आहेत? 4 केलेले आहेत. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये त्यांनी आश्रम असे म्हटलेले आहे. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला आश्रम असे म्हटलेले आहे. पहिला टप्पा किंवा पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणतात, दुसऱ्या आश्रमाला गृहस्थ आश्रम म्हणतात, तिसऱ्या आश्रमाला वानप्रस्थ म्हणतात आणि चौथ्या आश्रमाला संन्यास. असे 4 टप्पे आपल्या आयुष्याचे या चातुर्वर्णामध्ये केलेले आहेत. मग हे 4 टप्पे बघत असताना जो पहिला आहे, पहिला कोणता आहे? पहिला आश्रम, पहिला टप्पा कोणता आहे? तर पहिला आहे ब्रह्मचर्य. या ब्रह्मचर्यामध्ये तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवायचे, तुमचं अध्यापन करणं आणि शिकवणं हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्दिष्ट आहे तुमचं वैवाहिक जीवन जगणे. तिसरा टप्पा आहे वैराग्याचं जीवन, म्हणजे लग्नाच्या, आता लग्न झाले, मुलं बाळ झाले, त्या मुलांच्या हाती संसार देणे आणि आपण वैराग्यावरती स्वीकारणे. हे तिसरा टप्पा झाला. आणि चौथा टप्पा या सगळ्या संसाराला त्यागून संन्यास घ्यायचा आणि वनामध्ये जंगलामध्ये जायचं. असे हे 4 टप्पे या चातुर्वर्ण्यामध्ये केलेले आहेत. अशी ही आदर्श समाज रचना हिंदू धर्मात प्रचलित होती. किती आदर्श आहे बघा. आता मी काय म्हणणार नाही. अशी आदर्श समाज रचना हिंदू धर्मात प्रचलित होते आणि या आदर्श
समाज व्यवस्थेला त्यांनी चातुर्वर्ण्य हे नाव देण्यात आलेलं आहे. याच नियमाला ब्राह्मणांनी आदर्शाचं रूप दिलं आहे आणि याला कुठलाही पर्याय नाही. बघा, या वर्ण व्यवस्थेला कुठलाही पर्याय नाही आणि याच्यामध्ये कोणती उणीव नाही. याच्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या चारही वर्णांनी वागावं असं या चातुर्वर्ण्यामध्ये सांगितलेलं आहे. ही होती समाज व्यवस्था पहिले संविधानाच्या अगोदरची. ही संविधानाच्या अगोदरची, धर्मांतराच्या अगोदरची ही व्यवस्था. आता हे सर्व अभ्यास केल्यानंतर, याची सर्व कारण मीमांसा केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ही वर्ण व्यवस्था होती. ही वर्ण व्यवस्थेवर कोणाचं अधिराज्य होतं, कोणाचा अधिकार होता? तर या वर्ण व्यवस्थेवर सर्व अधिकार ब्राह्मणांचा होता, हे आपल्या लक्षात येईल. या सर्व वर्ण व्यवस्थेवर वेदांचा अधिकार होता, हे आपल्या लक्षात येईल. श्रुतीचा अधिकार होता, हेही आपल्या लक्षात येईल. मग ब्राह्मणी तत्वज्ञान 4 सिद्धांतावर आधारलेले आहे. आता पहिले आपण बघितलं समाज व्यवस्था. आता ब्राह्मणी तत्वज्ञान हे 4 व्यवस्थेवर आधारित आहे. मग पहिला सिद्धांत असा आहे की वेद हे केवळ पवित्रच नसून ते अचूक आहेत, म्हणून त्यांना पवित्र मानायचं आहे. त्याच्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करायची नाही. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत, वैदिक यज्ञ, धार्मिक विधी आणि समारंभ पार पडणे आणि ब्राह्मणाला, लक्षात घ्या, आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली तरच तुमच्या आत्म्याला मुक्ती लाभती. सगळ्या विधी केल्या आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली नाही तर तुमच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही. तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, ते फिरतच राहते. हा दुसरा सिद्धांत. तिसरा सिद्धांत असा आहे की चातुर्वर्णीय नावाची आदर्श समाज रचना आहे. ब्राह्मणांनी या नियमांना आदर्शाचं रूप दिलं. मग हे जे नियम आहेत हे आदर्श आहेत, याच्यामध्ये कोणी फेरफार करू नये. आणि शेवटचा त्यांचा सिद्धांत असा आहे की आत्मा कुठे जातो, मेल्यानंतर माणसाचा आत्मा कोणता जातो, हे त्या माणसाच्या पूर्वजन्मीच्या, त्यानं जे काही कर्म केले, ज्यांनी काही कृत्य केले त्याच्यावर अवलंबून असतो. दुसऱ्याच शब्दात सांगायचं असेल तर त्याच्या कर्मावर आधारित आहे. मागं आपण बघितलं, मी तुम्हाला कर्म सिद्धांत आणि कम्म सिद्धांत मागच्या याच्यामध्ये सांगितलेला आहे, मागच्या प्रतिज्ञेमध्ये. आणि बुद्धाचा जो कम्म सिद्धांत आहे, या कम्म सिद्धांतालाच हिंदू धर्म कर्म सिद्धांत म्हणतो. आणि बुद्ध आणि हिंदू एकच आहे, एकाच झाडाच्या फांद्या आहेत असं सांगून आमच्या लोकांना त्यांच्याकडे वळण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टीतूनही सावध राहणं गरजेचं आहे. कम्म सिद्धांत आणि कर्म सिद्धांत याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हे मागच्या प्रतिज्ञेमध्ये आपण अतिशय विस्ताराने बघितलेलं आहे. तर अशा या आदर्श समाज रचण्याच्या सिद्धांताचा ब्राह्मणाने आग्रह धरला आणि तो लोकांना वारंवार शिकवला. एवढा शिकवला की या लोकांना हा धर्म का हे सिद्धांत, ही चातुर्वर्ण्य, ही विषमता मूल्यक आहे हे जाणवलंच नाही. जसं वेदामध्ये आहे तसंच आपण वागावं, तसंच राहावं, तरच आपल्याला मुक्ती मिळते, असं या लोकांनी आमच्या डोक्यामध्ये भिनून ठेवलेलं आहे. मग या
सर्व रूढी, या सर्व परंपरा, ही चातुर्वर्ण्य, ही आश्रम व्यवस्था, या सर्वाला सर्वप्रथम, त्यांच्या सिद्धांताला सर्वप्रथम जर कोणी विरोध केला असेल तर तो म्हणजे सम्यक बुद्धांनी केलेला आहे. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या सिद्धांतांचा विरोध केलेला आहे, त्यांनी त्यांच्या चातुर्वर्ण्यांचा विरोध केलेला आहे, त्यांनी त्यांच्या वेदांचा, श्रुतीचा, यज्ञाचा, आत्म्याचा, सगळ्यांचा विरोध केलेला आहे. कबीरानेही सुद्धा या वर्ण व्यवस्थेवर जब्बर प्रखर हल्ला केलेला आहे. कबीर म्हणतात, निर्मिकीच्या मनामध्ये, हा जो कोणी निर्मिक आहे, आपल्याला निर्माण करणारा, आणि या निर्मिकीच्या मनामध्ये वर्ण व्यवस्था जर असेल तर मानवाच्या जन्मावेळेसच त्याच्या मस्तकी काहीतरी खून लावायला पाहिजे ना, की बाबा हा ब्राह्मण आहे, शूद्र आहे, क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे. मग या निर्मिकानं असं का केलं नाहीये, असं कोण? कबीर म्हणतात, जर ब्राह्मण श्रेष्ठ असेल आणि ब्राह्मण स्त्रीपासून जन्माला आला असेल तर तो इतर वेगळ्या जातीपेक्षा भिन्न कसा होऊ शकतो? तो पण स्त्रीपासूनच निर्माण झालेला आहे ना, तो पण एका महिलेपासूनच निर्माण झालेला आहे. मग तो ब्राह्मण आणि बाकीचे जे ब्राह्मणेतर लोक आहे त्याच्यापासून तो वेगळा कसा होऊ शकतो? असं या ठिकाणी कबीर आपले म्हणतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या महिलांना, म्हणजे हा ब्राह्मण वर्ग, ज्या महिलांना तुम्ही शूद्र मानता, शूद्राची महिला तर शूद्रच आहे, पण तुमचीही महिला जर शूद्र आहे तर तिनं केलेलं भोजन तुम्हाला कसं काय चालते? त्यावेळेस ती शूद्र नसते का? बरं, हे जाऊ द्या, ती ब्राह्मणाची स्त्री जाऊ द्या, बाकी वर्णाच्या ज्या स्त्रिया आहेत, मग ह्या स्त्रिया जर अतिशूद्र आहेत, त्यांचा स्पर्श हा विटाळ मानला जातो, अस्पृश्य मानला जातो, तर त्या स्त्रीचा भोग घेते वेळेस तुम्हाला विटाळ होत नाही का? हा याचा विचार आपण कधी केला का? हे विचार करणं अत्यंत आम्हाला गरजेचं आहे. ज्योतिबा फुले राष्ट्रपिता, फार एक क्रांतिकारक, समाजसुधारक ज्योतिबा फुलेने आपल्या सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथामध्ये असं म्हणतात की मुळात आदिकाळापासून मानवी प्राण्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही, कुठलाही जातीभेद नाही असं सांगितलं. पुढे म्हणाले की फक्त मनुष्य प्राण्यामध्येच नाही तर कोणतेही पशु पक्षी असतील याच्यामध्येही कोणता भेदभाव नाहीये, जातीभेद नाहीये. मग सर्वांमध्ये जातीभेद नाही तर मग या प्राण्यांनी, म्हणजे या लोकांनी फक्त माणसामध्येच हा जातीभेद कुठून निर्माण केला, असा प्रश्न सत्यशोधक याच्यामधून फुले विचारत आहेत. बुद्ध हे जाती व्यवस्थेचे प्रखर विरोधक आणि समानतेचे पहिले आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते. सर्वात पहिला विरोध बुद्धांनी केला. बरं, विरोध केला तर केला, पण खंबीरपणे केला, आणि समानतेचे ते अतिशय समर्थक होते. त्यामुळे बुद्धाला या मुद्द्यावर या ब्राह्मण लोकांनी आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्यांच्या सर्व शंकेचं निरसन केलेलं आहे. जे कोणी त्यांच्या बरोबर येत त्यांचं त्यांनी निरसन केलेलं आहे. बुद्ध जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था कसे विरुद्ध आहे हे समजून सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात एक कथा सांगितलेली आहे. तुम्ही बघितलेली असन, वाचलेली असन, ऐकलेली असन, तरी या संदर्भानुसार मी थोडस इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ती कथा अशी आहे की एकदा सर्व ब्राह्मणांनी आपल्यातर्फे आपलं प्रतिनिधित्व म्हणून एक
अश्वनायक नावाचा एक विद्वान ब्राह्मण त्यांनी बुद्धाकडे पाठवलेला आहे आणि जात आणि विषमता या विषयावर वाद घालण्यासाठी प्रवर्त केलेला आहे. याच्यामध्ये तो बुद्धाला हरव आणि आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध कर असं या ब्राह्मणाने कोणाला सांगितलेलं आहे? अश्वलायनला. अश्वलायन बुद्धाकडे जातो आणि बुद्धांना विचारतो, ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा प्रश्न मांडला आणि म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे म्हणतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून बाकीचे सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणामध्येच असते, अब्राह्मणात ते बसत नाही. केवळ ब्राह्मणच हे देवाचे किंवा ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मास आले, तेच त्यांच्यापासून उत्पन्न झाले, त्यांनी पैदा केलेले ते त्यांचे वारस आहेत. यावर गौतमा तुझं काय म्हणणं आहे? असं हा अश्वलायन तथागतांना किंवा सम्यक बुद्धाला हा प्रश्न विचारतो. काय म्हणतो की बाबा ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आहे. तो ब्रह्माच्या मुखातून आलेला आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि बाकी सर्व कृष्ण वर्ण म्हणजे सावळे वर्णाचे कनिष्ठ, हे चांगले गोरे पान सगळे आहेत म्हणायचे. मग या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध असे म्हणतात की हे अश्वलायना, ब्राह्मणाची स्त्री ही कधीही ऋतुमती होत नाही का? ब्राह्मणाची स्त्री कधीही गर्भधारणा करीत नाही का? ब्राह्मणाची स्त्री कधीही बाळात होऊन मुलाला जन्म देत नाही का? आणि देत असतील आणि अशा महिलांच्या गर्भातून हे ब्राह्मण निर्मिक होत असतील तर तू जे काही मला म्हणत आहेस की ब्रह्माच्या तोंडातून आलेलं आहे, हे सर्व ब्राह्मण खरे मानतात का? हे जेव्हा बुद्ध त्या अश्वलायनाला विचारतात तेव्हा अश्वलायन निरुत्तर होतो. ब्रह्माच्या तोंडातून आलेले आहे, मुखातून आलेले आहे. सर्व ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून जर निर्मात असेल तर ब्राह्मणाची जी ब्राह्मणी स्त्री आहे तिच्या गर्भाशयातून येणारे कोण आहेत मग? असं जेव्हा बुद्ध प्रश्न विचारतात तेव्हा हा निरुत्तर होतो. त्याला ते उत्तर सांगता येत नाही. बुद्ध पुढे दुसरा प्रश्न त्याला विचारतात. समजा एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी मिलन केलं तर त्या जन्माला काय येईल? तो ब्राह्मण येईल का क्षत्रिय येईल? काय येईल? बरं, हे तर ठीक आहे, परंतु या दोघांच्या मिलनामधून एखादा प्राणी तयार होईल का? कारण ब्राह्मण वेगळा, क्षत्रिय वेगळा, वैश्य वेगळा. मग हे विजाती आहेत. हे विजाती असल्यामुळे त्या दोघांच्या मिलनामधून एखादा 4 पायाचा प्राणी निर्माण होईल का मनुष्य प्राणी निर्माण होईल? याच्यावरही त्या अश्वलायनाला उत्तर देता आलं नाही. मग पुढे बुद्ध म्हणतात, नैतिक, हे फार महत्वाचा शब्द आहे, नैतिक शक्यते संबंधी जर बोलायचं जर झालं, नीतिमत्तेवर जर बोलायचं झालं तर या देशात केवळ ब्राह्मण लोकांच्या अंतःकरणामध्ये द्वेष, द्विच्छा, दुरिच्छा हेच भरलेलं आहे. इतर लोकांविषयी द्वेष आहे, तिरस्कार आहे, प्रेम भावना बिलकुल नाहीये. इतर वर्णावशी, जे इतर वर्णाचे आहेत त्यांचं सोडून कोणाबद्दलही त्यांच्या मनामध्ये प्रेम नाही, असाच अर्थ तयार होतो ना, बुद्ध म्हणतात. मग पुन्हा हा त्यांना दुसरा प्रश्न विचारतो. 4ही वर्णांच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात? हा म्हणतो 4ही वर्णाच्या जे 4ही वर्ण आहेत त्यांच्यामध्ये प्रेम भावना निर्माण होऊ शकतात.
तेव्हा बुद्ध त्यांना प्रश्न विचारतो, ठीक आहे, होऊ शकते, बरोबर आहे, परंतु यौन आणि कंबज म्हणजे त्यावेळेसचे जे राजा आहेत यांचे सानिध्य असलेल्या देशामध्ये स्वामी आणि दास असे दोनच मार्ग आहेत. एक तर राजा आणि दुसरा त्याचा सेवक. म्हणजे तिथं एक स्वामी आहे आणि त्याचा नौकर वर्ग आहे. दासाचा स्वामी आणि स्वामीचा दास असं त्या ठिकाणी होऊ शकते आपल्या आपल्या कर्माने, आपल्या आपल्या कार्याने. हे तू ऐकलं आहे का? अस्वलाने उत्तर दिलं, होय, मी ऐकलं आहे. मग बुद्ध त्यांना म्हणतात, तुमची चातुर्वर्ण्य ही जर अत्यंत आदर्श समाज रचना असेल तर ही सर्व देशात का आढळत नाही? ही तुमची तर आदर्श आहे आणि आदर्श समाज रचना सर्व देशामध्ये निघायला पाहिजे, ती सर्व देशामध्ये सारखी असायला पाहिजे. या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनला जाती विषमता या विषयाचं समर्थन करता आलं नाही. शेवटी तो बुद्धाला शरण गेला आणि त्यांचा शिष्य झाला. बुद्धाला चातुर्वर्ण्य नावाच्या ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना नैसर्गिक समाज रचना वाटली नाही. जे ब्राह्मण वर्गाने जी समाज रचना केलेली आहे ती नैसर्गिक वाटलेली नाही आहे. ती विशिष्ट वर्गांच्या स्वार्थासाठी केलेली ती वर्ण व्यवस्था होती. या उलट बुद्धाचा जो मार्ग आहे, बुद्धाची जी रचना आहे ती सर्वांसाठी समानतेने आधारलेली आहे. सर्वांना मोकळा आणि स्वतंत्र समाज रचना निर्माण करणारी ही व्यवस्था आहे. सर्व मानव जातीची कल्याण करणारी आणि नैसर्गिकरित्या सामाजिक विकास निर्माण करणारी ही समाज व्यवस्था बुद्धांनी निर्माण केलेली आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्णीय पद्धती ही अपरिवर्तनीय आहे. त्याच्यामध्ये कोणताही परिवर्तन करता येत नव्हतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे त्यांच्या जन्मावरूनच त्यांचे ते उद्योग चालवायचे. त्यांच्या आधारेवरच एकदा ब्राह्मण झाला की तो ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की क्षत्रियात राजाचा पोरग राजा, ब्राह्मणाचा पोरग ब्राह्मण, तेच व्यवसाय करायचा. त्याच्यामध्ये फेरफार करता येत नव्हतं, परिवर्तनीय नव्हतं. पुन्हा बुद्ध म्हणतात किंवा विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी वेगळे आहे. ब्राह्मणाने सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व आहे. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान होत नाहीये. विषमतेने समाधान होत नाहीये तर वर्गवार विषमता हे त्याचं, प्रत्येक वर्णामध्ये विषमता कशी राहील आणि या तिन्ही वर्णावर आपला अधिकार कसं राहील हे ब्राह्मणाचं खास महत्वाचं सारतत्व होतं. या चारी वर्णाचं व्यवसाय कोणी ठरवले होते? ब्राह्मणानेच ठरवलेले होते. ब्राह्मणे तर लोकांच्या मनामध्ये बंडाची भावना निर्माण करू नये म्हणून त्यांनी कर्मवाद तयार केलेला आहे. गुलामीची जाणीव होऊ नये, ते नेहमी गुलामातच राहावा म्हणून त्यांनी कर्मवाद तयार केलेला आहे. दुःखाची स्थिती हे बंड करून बदलू ते शकत नव्हते, कारण आपण जर असं केलं तर पुढच्या जन्मात आपण कोणतं तरी अजून किडे माकोडे बनतील हे त्यांच्या डोक्यामध्ये घातलेलं होतं. त्यांच्यावर बिंबवण्यात आलेलं होतं. शूद्र आणि या स्त्रियांना तर या दोन वर्गाला तर बंड करण्याची कोणतीच मुभा नव्हती. अशा रीतीनं या ब्राह्मणी तत्वाने या तिन्ही वर्णाची आणि स्त्रियांची सगळी उर्मी, सगळी शिक्षण जी बंड करण्याची ताकद आहे ती हिसकावून घेतलेली आहे. हिंदू व्यवस्थेत शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला आणि बंड करायची शक्ती जर करायची असेल तर तुमच्या हातामध्ये शस्त्र पाहिजे. मग ते हत्यार वेगवेगळ्या प्रकारचे आहे. ते हत्यार असे तलवार, चाकू हे असतील, भाले असतील किंवा शिक्षण असतील, हे दोन्हीही शस्त्र ब्राह्मणाने यांच्याकडून काढून घेतले होते. चातुर्वर्ण्याच्या स्त्रियांचं बुद्धांनी सूक्ष्म निरीक्षण केलं आणि असा निष्कर्ष काढला
की चातुर्वर्ण्याने स्त्रियांच्या विकासाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. महिला वर्गाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. सर्वांच्या कल्याणाचाही विचार केला नाही. मूठभर लोकांच्या हित संबंधासाठी हे चातुर्वर्ण्य तयार झालेलं आहे. अशा समाज व्यवस्थेत बदल घडणं कदापि शक्य नाही. ही वर्षानुवर्ष आमच्या मस्तकामध्ये भिनवलेली ही विषमतावादी व्यवस्था ही ब्राह्मणी लोकांनी आमच्या डोक्यामध्ये घातलेली आहे. ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणीत असल्यामुळे ती सहजासहजी बदलता येणार नाही हे बुद्धाला माहीत होतं आणि ती नष्ट करणेच त्यांना अपर्यायी वाटलं. म्हणून खऱ्या जीवन मार्गाच्या अडसर असणाऱ्या या ब्राह्मणी तत्वालाच बुद्धांनी नाकारलेलं आहे. बुद्ध ब्राह्मणाला मानत नाही, त्यांच्या तत्वाला मानत नाही. असंच एकदा यशोकरी नावाचा ब्राह्मण बुद्धाजवळ 3 प्रश्नावर वाद करण्यासाठी आला. तो यशोकरी म्हणतात, हे गौतमा, सेवा ही 4 वर्णामध्ये विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्याची सेवा, शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा शूद्राच करणार, दुसरा कोण करणार? तेव्हा बुद्ध म्हणतात, ब्राह्मणाने ही जी सेवेची जी चातुर्विध किंवा जी विभागणी केलेली आहे ही सर्व जगात मान्य आहे का? ज्या सेवेनं त्या व्यक्तीचं अंधपतन होते ती सेवा आपण नाकारली पाहिजे आणि ज्या सेवेने त्या व्यक्तीचा विकास होतो, उत्कर्ष होतो, ती सेवा आपण निश्चित केली पाहिजे. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य याच्यामध्ये ती सेवा नाही, म्हणून ती सेवा मी नाकारत आहे. त्या येशूकारीनं दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा आणि वंश हे कुळ याच्यावरून का ठरू नये? तेव्हा बुद्ध म्हणतात, जन्म थोर कुळात झाला तरी माणूस थोर होऊ शकत नाहीये. माणूस श्रेष्ठ होऊ शकत नाही. तो कोणत्याही जातीत जन्मला, त्यांनी चांगले कर्म केले, सत्कर्म केले तर त्या कर्मावर, चांगल्या कार्यावर तो उच्च पदावर जाऊ शकतो, असं बुद्ध त्याला सांगतात. मग शेवटी तिसरा प्रश्न तो विचारतो, समजा या 4 वर्णापैकी कोणाही एका वर्णाच्या लोकांनी आपला व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारला आणि तसे करणे म्हणजे रक्षकाने परक्यांच्या धनाचा अपहर करण्यासारखा नाही का? आता हे जे चातुर्वर्ण्य आहेत त्याच्यामध्ये तेच व्यवसाय, मग या वर्णामधलं त्या दुसऱ्या वर्णामधलं जे व्यवसाय करू लागलं तर ती चोरी करण्यासारखं नाही का? तेव्हा बुद्ध म्हणतात, ही सर्व पूर्ण व्यवस्थाच विषमतेवर आधारलेली आहे आणि हिंदू समाजाची पूर्ण रचना करण्याच्या हेतूने प्रत्येक मनुष्याने ध्येयाशक्त व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सर्व मनुष्य समान आहेत या कल्पनेवर आधारित सम्यक समाज निर्मितीसाठी बौद्ध संघ स्थापन केला पाहिजे आणि त्याच दृष्टीने बुद्धाने बौद्ध संघ निर्माण केला होता. सुरुवातीला या संघामध्ये महिलांना स्थान नव्हतं. पुढे काही अटी टाकून, काही नियम टाकून महिलांनाही सुद्धा बुद्धाने आपल्या संघामध्ये प्रवेश दिलेला आहे. म्हणजे ही पूर्णपणे चातुर्वर्णीय व्यवस्था बुद्धाने नुसती आवरली नाही, त्याग केली नाही, तर समानतेचा धर्म बुद्धाने सर्वप्रथम आम्हाला दिलेला आहे. आणि या बुद्धाचं वर्णन प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांनी बुद्ध, धर्म आणि संघ या ग्रंथात असं करतात. ते म्हणतात की बुद्धाला जातीभेद मुळीच मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी सारीपुत आणि मोगलायन या ब्राह्मणी वर्गाला जशी दीक्षा दिली, तसेच सोपानक असेल, सोपाक नावाचा अस्पृश्य असेल, या लोकांनाही त्यांनी संघात घेतलेला आहे.
बुद्धाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, चोर असो कोणी असो, आपल्या संघामध्ये प्रवेश दिला आणि त्याच्यामध्ये विशेष उपदेश देऊन त्याच्या मनातले ते चोरपणा असेल, हीन भावना असेल, ते काढून टाकलेलं आहे. पुन्हा बुद्ध म्हणतात, जातीमुळे कोणी चांडाळ होत नाही किंवा कोणी ब्राह्मण होत नाही. कर्माने चांडाळ होतो, कर्मानेच ब्राह्मण होतो. हे तत्व बुद्धाने आपल्या भिक्खू संघास पूर्ण लागू केले. काही काळापर्यंत भिक्खुनी नव्हते, परंतु भिक्खुनींनाही त्यांनी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मानवतेला समान मानणारा हा जो धम्म आहे, सर्वप्रथम बुद्धाने निर्माण केलेला आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाचे अधिकार नव्हते. त्यांनी पुराणावर आपली तहान भागवली पाहिजे असा प्रकार बौद्ध धर्मामध्ये नाहीये. बौद्ध स्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याची मोकळीक आहे. आज आम्ही बघतो वर्षावासामध्ये कित्येक महिला आज ग्रंथ वाचन करत आहे, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत आहे. आज महिला कुठे समानतेच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री, राष्ट्रपती होत आहे. आजही ब्रह्मदेश, श्रीलंका, जे बुद्धाचे जे पवित्र ग्रंथ आहेत त्याचं वाचन महिला करत आहे. आमच्याही भारतामध्ये आज महिला धम्मग्रंथ वाचायला सुरुवात करत आहे, जे हिंदू धर्मामध्ये नव्हतं. म्हणून बुद्धाने ही जी समानतेची वागणूक दिलेली आहे, त्यालाच अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अशा प्रकारे सर्व प्राणी मात्र समान आहेत. विषमता, नीच, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव नैसर्गिक असू शकत नाहीये. हे भेदभाव कोणी निर्माण केलेले आहे? हे वेदाने किंवा ब्राह्मण वर्गाने केलेले आहे. बुद्धाचे हे स्पष्ट मत होते आणि आंबेडकरही तेच म्हणतात. तसाच मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही या वर्णव्यवस्थेवर आधारलेल्या विषमतेवर तुम्ही वागू नका, तर विचाराने, विवेकशील बुद्धीने एक दुसऱ्याशी समरस व्हा. बुद्धाचा उपदेश असा तुम्ही अंमलात आणा आणि या तऱ्हेनं आपण सर्व एकमेकाशी समानतेने वागूया. एकमेकांना त्याची त्याची ऊर्जा कशी जास्ती होईल, त्याची प्रेरक शक्ती कशी जास्त होईल, यासाठी आपण एकमेकांसाठी आपण मदत करूया. आणि म्हणूनच बाबासाहेब ही 9वी प्रतिज्ञा देतात की सर्व मानव हे कसे आहेत? समान आहेत, असं मी मानतो. एक छोटस एक उदाहरण जाता सांगतो, तसं तर संपलेलं आहे, पण एक की या ब्राह्मणी वर्गांचं, जसं आता वानखेडे सरांना सांगितलं, या ब्राह्मणी वर्गांचं वर्चस्व अजूनही संपुष्टात आलेलं नाहीये. गेल्या 15 ऑगस्टला ती एका महिलेवर काही ब्राह्मण लोकांनी जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी बलात्कार केला होता. त्यांना कैदेची शिक्षा झाली होती. 15 ऑगस्टच्या दिवशी तिथल्या न्यायाधीशाने त्या सर्व ब्राह्मणाची निर्दोष मुक्तता केली, कारण ब्राह्मण कधीही अत्याचार किंवा अनैतिकतेनं वागू शकत नाही. म्हणजे अजूनही आमचा त्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेला न्यायाधीश असं जर सांगत असेल तर हे मनोवाद अजून संपलेला आहे का? आणि हे मनोवाद पूर्ण जर संपुष्टात आणायचा असेल तर सर्व इथे जमलेले उपासक, उपासिका, ते मग ते कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, आपणाला समानतेच्या दृष्टीनं विचार जर करायचा असेल तर बुद्धाचं आणि आंबेडकरांच्या विचारसरणीवर अनुकरण करायला पाहिजे. आणि आंबेडकरांनी ही जी 9वी प्रतिज्ञा दिलेली आहे, त्या 9व्या प्रतिज्ञेचा आपण अवलंब केला पाहिजे. नुसता अवलंब नाही तर अनुकरण कसा करता येईल, याचाही आचरणात कसा आणता येईल याचाही विचार केला पाहिजे. आणि आपण सर्वांनी शांत रीतीनं ऐकून घेतलं, याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद साहेब. फार सुंदर प्रबोधन केलं. खूप परिश्रम घेत असता आपण आणि सर्वांना मार्गदर्शन करता. फारच सुंदर. तर ज्याप्रमाणे आपण सांगितलं की ब्राह्मणांनी वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि स्वतःचं वर्चस्व कसं राहील त्यांचा त्यांनी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे, ते अगदी खरं आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी 4 वेद, 18 पुराण, 22 उपनिषद आणि जेवढे काही लिखाण केले सर्व ब्राह्मणांनी केलं, सर्व त्यांच्या स्वतःच्या वर्चस्वासाठी. अगदी त्याचप्रमाणे साम दाम दंड भेद या नीतीचा उपयोग करून जास्तीत जास्त संख्येने बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सामील झाले आणि भिक्खू संघामध्ये सामील होऊन बुद्धाने जे विचारांची क्रांती केली होती त्या क्रांतीला प्रतिक्रांती त्यांनी सुरुवात केली अगर बुद्धांच्या भिक्खू संघात सामील होऊन. एक उदाहरण पहा. विनय पिटका सुत्त पिटकामध्ये जे खुद्दक निकाय आहे त्या खुद्दक निकायामध्ये धम्मपद आहे. ते धम्मपद बुद्धाच्या मृत्यूनंतर 1000 वर्षानंतर जवळपास लिहिल्या गेलेला आहे. 1000 वर्षानंतर. आणि त्या धम्मपदामध्ये एकूण 423 गाथा आहेत. 423. त्या 423 गाथामध्ये जे 41 गाथा म्हणजे सर्वात जास्त गाथा जे आहे त्यांच्या आहे 383 गाथापासून तर शेवटची 423 गाथापर्यंत. आणि त्या गाथामध्ये त्यांनी ब्राह्मणाचं वर्चस्व कसं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती त्यातलीच एक गाथा जी आहे ही गाथा आहे गाथा क्रमांक 387 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती गाथा सप्तम खंड भाग 3 मध्ये घेतलेली आहे. आणि त्या गाथेचा अर्थ आहे त्या गाथेची गाथा पहा कशी आहे. दिवा तपती आदित्यो रतिंग आभाती चंदिमा सन्नद्धो खतीय तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब्बंग अहोरती बुद्धो तपती तेजसा. मराठीमध्ये याचा अर्थ असा आहे सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ बसतो तेव्हाच ब्राह्मण तेज पुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश आहे. आपल्याला खूप चांगलं वाटलं आणि खरोखरच चांगलं आहे. परंतु याच्यामध्ये एक भेसळ केलेली हे आपल्या लक्षात आलं नाही. अजूनही आपल्या लक्षात आलं नाही. ती फार शोकांतिक आहे. काय म्हणतात ते की जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. म्हणजे ब्राह्मण जर ध्यानस्थ असला तेव्हा तो तेजपुंज दिसतो. बाकीचा जर कोणी व्यक्ती दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या वर्णाचा, दुसऱ्या जातीचा जर तो ध्यानस्थ बसला तर तो तेजपुंज दिसणार नाही का? म्हणजे ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व कसं राखून ठेवलं हे आपल्याला धम्मपदात दिसून येते. हे लिहिलं कोणा? हे जे धम्मपद आहे धम्मपदामध्ये असे अनेक धम्मगाथा आहेत. त्या गाथामध्ये सुद्धा त्यांनी ब्राह्मणाचं वर्चस्व राखून ठेवलं. आणि एवढंच नाही तर त्यामध्ये इतकी भेसळ केलेली आहे जी भेसळ बुद्धाला कधीही मान्य नव्हती आणि ती भेसळ त्यांनी ह्या धम्मपदामध्ये टाकलेली आहे. जे भिक्षू सम्राट अशोकाने 60,000 भिक्षूंना बाहेर केलं होतं ते महायानी भिक्खू होते. परंतु त्याच भिक्खूने पुन्हा आपलं वर्चस्व या धम्मपदाच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेलं आहे. ज्यांना कुणाला शंका असेल त्या सर्वांनी धम्मपद 383 पासून तर 423 पर्यंत वाचावं. शेवटचे आहे ते. आणि त्यानंतर तुम्हाला जे 41 धम्मपद धम्मगाथा आहे त्या शेवटच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल प्रत्येक धम्मपदामध्ये धम्मगाथेमध्ये त्या गाथेमध्ये जे आहे त्या ब्राह्मणांचं वर्चस्व दाखवलेलं आहे. म्हणजे ह्यावरून आपण कल्पना करू शकतो की ब्राह्मण किती चालाक आणि चतुर आहे की तो बुद्धाच्या भिक्खू संघातही येऊन सुद्धा त्यामध्ये सुद्धा स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे. आणि ती कुणाच्या स्वतःच्या नव्हे तर बुद्धाच्या मुखातून त्यांनी श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे. म्हणून तो धम्मपद जो लिहिणारे जे आहे ते आहे इंजिनियर सुधाकरराव फुलमाळी. त्यांनी त्या गाथेमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि ते का म्हणतात हिंदीमध्ये त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला मी वाचून दाखवतो की धम्मपद में लिखी गई कुछ गाथाओं को सही अर्थ में समझने के लिए पाठकों को 2 बातों का ध्यान रखना होगा. पहली बात, बौद्ध धम्म के 2 आधार स्तंभ है, अनीश्वरवाद तथा अनात्मवाद. और दूसरी बात, त्रिपिटक के अंतर्गत सभी ग्रंथों में उल्लेखित बुद्ध वचनों की कसौटी है.
बुद्धि संगति एवं तर्क संगत वचन, उपरोक्त दोनों बातों को स्वीकार करने के बाद यदि हम धम्मपद की कुछ गाथाओं पर ध्यान दें तो ऐसा प्रतीत होता है कि शायद ये बुद्ध वचन नहीं हो सकते। क्यों? इन गाथाओं में देवता, देवलोक, परलोक, यमदूत, यमलोक, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म जैसे शब्दों को बाद के काल में महायानी भिक्षुओं ने कहीं प्रक्षिप्त तो नहीं कर दिया। तर त्यानंतर त्यांनी त्या गाथेचे नंबर दिलेले आहे आणि त्या एकूण 28 गाथा आहे ज्यामध्ये ज्या भेसळ केलेली आहे त्यामध्ये त्यांना स्वर्गलोक, देवलोक, मृत्यूलोक, परलोक, रूपलोक सर्व मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी घोसाळलेले आहे। हिंदू धर्मामध्ये फक्त 3 प्रकारचे लोक होते, मग ते मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक। परंतु ब्राह्मणांनी त्या साम दाम दंड भेद नीतीचा उपयोग करून त्याच्यामध्ये 31 प्रकारचे लोक निर्माण केलेले आहेत आणि आपण जे आहे डोळे मिटून त्यावर अध्ययन करतो आणि ते आपण साधू साधू म्हणून त्यांचं समर्थन करतो आणि प्रत्यक्षरित्या आपण त्या हिंदू धर्मातले जे ब्राह्मण लोक आहेत त्यांचं वर्चस्व आपण स्वतः मान्य करतो। म्हणून अभ्यासकांनी आपण फार सावध असून जिज्ञासू वृत्तीने आणि आपल्या विवेक बुद्धीने त्यावर कसोटीवर तपासून पाहिलं पाहिजे आणि खरंच हे बुद्धाचं वचन आहे की काय, ते जर बुद्धाचे वचन असेल आपल्या कसोटीवर विवेक बुद्धीवर जर ते सत्य उतरत असेल तरच ते बुद्धाचं, अन्यथा बुद्धाचं नव्हे। फक्त बुद्धाच्या तोंडी ते घातलेलं आहे म्हणून आपण त्यावर विश्वास करू नये। आपण खूप चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन केलं। आदरणीय अशोक भवरे सरांनी नेहमी ते फार परिश्रम घेतात, लोकांना आपल्या प्रवचनातून प्रबोधनाच्या मार्गाद्वारे ते लोकांना प्रबोधन करतात आणि फार सुंदर ते विश्लेषण करतात। आपण ज्या ठिकाणी आपण एकत्र जमलो, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे, तरी पण जर कोणाच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्यांनी लवकर आपला प्रश्न विचारावा आणि जर प्रश्न नसेल तर आदरणीय वामन सर आपले आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कोणाचे प्रश्न असेल तर त्यांनी विचारून घ्या। हॅलो हॅलो हा विचारत आहे, विचारा प्रश्न विचारत आहे। सर्व जय भीम सर सर्वांना। जय भीम ताई, जय भीम सर्वांना, जय भीम। तर मला म्हणजे हे प्रबोधन खूप म्हणजे छान पैकी सांगितलं सरांनी, पण मला पहिल्यापासून ते PDF पाहिजे सर्व प्रतिज्ञेच्या आणि आपण केलेलं आता तर 387 ची गाथा आहे ते पण मला परत तुम्हाला वैयक्तिक पाठवता सर। ठीक आहे, ठीक आहे। तशी तुम्हाला जी मी गाथा जी सांगितलेली आहे ती गाथा आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म। पृष्ठ क्रमांक आहे 418 आणि तो आहे तो जो आहे प्रकरण आहे 4 शोकग्रस्त आनंद आणि त्याच्यामध्ये जो शेवटचा आहे अगदी शेवटचं, त्यानंतर फक्त 31 आणि 32 हे दोनच विधान दिलेले आहे, पण तो 30व्या विधानामध्ये दिलेला आहे की पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे, कोणतं जीवा तपती आदिच्छो, ते तुम्ही स्वतः पाहू शकता। आणि जर तुम्हाला एकत्र मिळणार परंतु धम्मपद जर आपल्याकडे असेल तर त्या धम्मपदामध्ये सुद्धा तुम्हाला गाथा क्रमांक 387 मध्ये मिळेल आणि दोन्हीचा अर्थ एकच आहे। त्यामध्ये ब्राह्मणाचं कसं वर्चस्व आहे त्या ठिकाणी तिथं त्यांनी दाखवलेलं आहे। म्हणून आपण धम्मग्रंथ अध्ययन करत असताना आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का ब्राह्मण हा वर्ग जर बुद्धाने हे नाकारला आहे तर पुन्हा ह्या ठिकाणी ब्राह्मण कसे आले हे आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे। खूप छान प्रश्न केला ताईंनी, धन्यवाद ताई। अजून कोणाला प्रश्न विचारायचे? जय भीम ताई। अजून आहे कोणाला प्रश्न विचारायचे? हा तर काय हरकत नाही, वेळ पण बराच झालेला आहे आणि आता शेवटचा आपण याच्यामध्ये वळत आहोत। आदरणीय वामन सर, आदरणीय प्रमोद बनसोडे सर, आताच मला त्यांचा अनिल सरांचा फोन आलेला आहे की त्यांना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर आधार प्रदर्शन कोणाला करायचं आहे की तुम्ही करता ते तुम्ही ठरवा। मीच आभार प्रदर्शन करतो आता। हा ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद सर।
महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि बनसोडे सर काय झालं? हॅलो बनसोडे सर. ते लेफ्ट झाले, पुन्हा येतील ते. बरं 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 ठीक आहे. हो त्यांच्या ह्याच्यामध्ये काही हे झालं वाटते, येतील. बरोबर बरोबर हो ठीक आहे. बनसोडे सर. बनसोडे सर आभार प्रदर्शन चालू करा. वामन नाही, नील साहेबांचाच फोन आलता, त्याच्यामुळे मी थांबलो होतो मी. ठीक आहे सर ठीक आहे. वामन नील सर करतील का आभार प्रदर्शन? ठीक आहे सर, वामन नील सर आभार प्रदर्शन करा. हॅलो. नाही मीच करतो म्हटलं, त्यांचा माईकचा काय प्रॉब्लेम आहे. बरं बरं. तर आदरणीय भवरे सरांनी जे आजची नवी प्रज्ञाचं जे विश्लेषण केलंय, तर त्याच्या पार्श्वभूमीकडे जाऊन जे फक्त सर्व समान आहे या संदर्भामध्ये कसं एवढंच नाही सांगितलं, तर त्याचा पूर्व इतिहास पूर्णपणे आपल्याला समजावून सांगितलेला आहे. तर मी या बाबतीमध्ये मी आदरणीय भवरे सरांचं मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. तसंच आजचे जे सूत्रसंचलन करून जे उत्कृष्ट मार्गदर्शन केलं ते आदरणीय माणिक वानखेडे सर यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जी गाथेच्या संदर्भामध्ये जो आपल्याला तो संभ्रम निर्माण होतो की खरंच तथागताच्या गाथा ज्या आहेत त्या सर्व गाथा त्याच्यामध्ये ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व कसं म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर ह्याची उकल आदरणीय माणिक वानखेडे सरांनी आपल्याला जे समजून सांगितली आणि त्याच्यावर जे ताईनं जो प्रश्न केला आणि ताईचं जे आदरणीय माणिक वानखेडे सरांनी उकल जी करून सांगितली, मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि इथून पुढचं सूत्रसंचलन मी आदरणीय माणिक वानखेडे सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान आहे. आपण आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, थोडक्यामध्ये पण खूप छान आणि महत्वपूर्ण मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाला जेवढे आवर्जून उपस्थित होते हे सर्व श्रोतागण, उपासक उपासिका यांना मी सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. जय भीम. आज मनोहर वानखेडे सरांची तब्येत छान झाली आणि पुन्हा सहभागी झाले आणि त्यांच्या आरोग्याला लवकरात लवकर चांगलं यश मिळो ही आपण प्रार्थना करूया. आणि ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचाही आभार. आज नवीन जे डॉक्टर सी जे दिसत आहेत त्यांनी आपला परिचय करून दिला तर बरा होईल. डॉक्टर सी जे म्हणून आहे इथे. हॅलो. हा बोला ताई. हा मी डॉक्टर सुधा जयवंत बोलते नागपूरवरनं. अच्छा हा बोला ताई. कसा अतिशय सुंदर आणि समर्पक असं जे प्रश्न आणि त्याची उत्तर जी मिळाली आहे आणि जो
भगवान बुद्धांचं जे काही पूर्व हे सांगितलंय ते अतिशय छान वाटलंय. आणि विशेष म्हणजे आता ती जी परिस्थिती सध्या चालू आहे, ब्राह्मणांचं वर्चस्व अजूनही कायमच आहे. आणि ते त्याचा पुरावा आपल्या समोर आता आलेला आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे 100 लोकांना खाऊ घातलेलं आहे ते त्यातून स्पष्ट होत नाहीये का, असा मला प्रश्न पडलेला आहे. आता तो संबंध या विषयाशी समर्पक आहे की नाही ते नाही बोलू शकत, पण असं वाटतं की आता हे कुठेतरी म्हणजे कुठेतरी कीड लावण्याचा प्रयत्न हा चालू आहे सध्याच्या परिस्थितीत, असं मला तरी वाटत आहे. तुमच्या या शेवट सांगतो सर. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या मंगळवारी देईन, प्रतिज्ञा वाचन करत चालेल असताना. चालेल आता वेळ झालेला आहे चालेल सर. पुढच्या ओके प्रतिज्ञेच्या. ओके चालेल. हा, ठीक. ठीक आहे मग. ठीक आहे, सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम ताई, जय भीम, सर्वांना जय भीम.